हाय गर्ल्स, गुड मॉर्निंग. याच्या अगोदर आपण 4 प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. प्रॉपर्टी नंबर 5 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. सगळ्यात पहिली स्टेप एकच लक्षात ठेवायची, कोणत्याही याचं जर आपण इंटिग्रेशन फाइंड केलं तर ते इंटिग्रेशन काय असणार आहे, एखादा फंक्शन असणार आहे. समजा साइन एक्सचं जर आपण इंटिग्रेशन फाइंड केलं तर ते एखादा फंक्शन येणार आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सचं जर सपोज आपण इंटिग्रेशन फाइंड केलं तर ते काय येणार आहे, जी ऑफ एक्स प्लस सी. कन्सिडर आर एच एस. सपोज आता इथं आर एच एस साईड कोणती आहे, ही इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स. आता इथं अगोदर लक्षात ठेवायचं आहे की ए प्लस बी मायनस एक्स एवढ्या प्लेसवर आपण काय पुट करणार, टी पुट करणार. याचाच अर्थ यक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, हे ए प्लस बी ॲज इट इज, हे प्लस टी इकडे येऊन काय होणार आहे, मायनस टी. मायनस एक्स हे पलीकडे जाऊन काय होणार आहे, प्लस एक्स. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, ए प्लस बी मायनस टी. आता ह्याचं जर सपोज आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला किंवा ह्याच्यावरून जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर मायनस डी एक्स. आता इथे ए समजा ह्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला तर तो डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एचा डेरिव्हेटिव्ह 0, बीचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस ॲज इट इज. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डी एक्स, कारण विथ रिस्पेक्ट टू टी आहे, इक्वल्स टू टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, डी टी. म्हणजे मायनस डी एक्स इक्वल्स टू आपल्याला काय भेटलं, डी टी. ह्याचा अर्थ डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे, हे पलीकडे जाऊन म्हणजे हे मायनस आपण ह्याला देऊ शकतो, मायनस डी टी. मायनस डी एक्स इक्वल्स टू डी टी लिहिलं काय, किंवा डी एक्स इक्वल्स टू मायनस डी टी लिहिलं काय, दोन्ही काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय भेटलेली आहे, डी एक्स इक्वल्स टू मायनस डी टी. एक्स टेन्स टू ए अँड टी टेन्स टू काय घ्यायचं, बी. म्हणजे एक्स कशाला टेन्स टू आहे, ए. फर्स्ट लिमिट ही एक्सची जी आहे ती टेन्स टू ए अँड टी टेन्स टू बी, अँड एक्स टेन्स टू बी, टी टेन्स टू ए. म्हणजे जर सपोज आपण लिमिट चेंज केली तर एक्स सोबत ए घेतलं आणि टी सोबत बी घेतलं, किंवा इकडं एक्स सोबत बी घेतलं आणि टी सोबत ए घेतलं, हे लक्षात ठेवायचं ॲज इट इज. इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए. तर जर आपण एल एच एस साईड घेतली तर इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स ही लिमिट बघा. ज्यावेळेस आपण हे चेंज करतो, आता डी एक्स इक्वल्स टू काय आलेलं आहे, डी टी, म्हणजे मायनस डी टी आपण घेतलेलं आहे, त्यावेळेस लिमिटसुद्धा आपल्याला काय चेंज करायची, चेंज. हे जरी नाही लक्षात ठेवलं, डायरेक्ट जरी लिहिलं ए टू बी असेल तर लिमिट आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, बी टू ए घ्यावं लागणार आहे. बघा, लिमिट फ्रॉम बी टू ए. आता ही जी व्हॅल्यू आहे ही पूर्ण कशाची आहे, एफ ऑफ टीची, आणि डी एक्सच्या प्लेसवर आपण काय लिहिणार, डी टी लिहिणार, पण मायनस डी टी लिहिणार, म्हणून ही मायनस कुठं घेतलं, समोर घेतलं. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी इंटू डी टी. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. ही प्रॉपर्टी आहे बघा. जर इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स असेल तर आपण काय करू शकतो, ही लिमिट जर आपल्याला चेंज करायची असेल, ही प्रॉपर्टी सांगितलेली आहे मी, ही लिमिट जर आपल्याला चेंज करायची असेल तर आपण मायनस साईन देतो आणि ए टू बीचं काय करतो, बी टू ए. म्हणजे ही प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. आता ही लिमिट मला चेंज करायची असेल ए टू बी, तर मी इथं काय घेणार, हे बघा, इथं ए बी टू ए आहे, मायनसचं मला सपोज पॉझिटिव्ह करायचं असेल तर मी लिमिट काय करणार, चेंज करणार, ए टू बी करणार, एफ ऑफ टी इंटू डी टी. इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. आता टीच्या प्लेसवर मी काय पुट करू शकते, एक्स. ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे, एल एच एसची. म्हणजेच दोन्ही काय आलेले आहेत, सेम आलेले आहेत. ह्याच्यावरच इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इंटिग्रेशन फ्रॉम साइन पाय बाय 6 टू पाय बाय 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. सगळ्यात अगोदर आपण जसं इंटिग्रेशन फाइंड करतो, पण त्याच्या अगोदर इथे तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायच्या. साइन स्क्वेअर ॲज इट इज, एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची, पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 मायनस एक्स. तर इथे बघा, याच्यामध्ये आय इक्वल्स टू काय आहे, साइन इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय 2 टू पाय बाय 3 साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता ह्याला सपोज आपल्याला ए प्लस बी मायनस टीच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल, सॉरी मायनस एक्सच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण ह्याला कसं लिहिणार, पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 मायनस एक्स ह्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. इंटिग्रेशन तेच येणार आहे, कॉस स्क्वेअर एक्स, फक्त त्या फॉर्ममध्ये इथं लिहायचं आहे. ते दोन्हींचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं
क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 3π प्लस 6π अपॉन 18 येणार आहे. 6 आणि 3 किती होणार आहेत 9. 9π अपॉन काय येणार आहे 18. परत जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं पाय बाय काय येणार आहे 2. 9 1 जर 9, 9 2 जर 18, म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे पाय बाय 2 मायनस एक्स ॲज इट इज. आता साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस एक्स जर असेल किंवा साइन पाय बाय 2 मायनस एक्स असेल तर आपण त्याचे काय घेणार आहे फॉर्म्युला कॉस घेणार आहे. मग इथं साइन स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज द इक्वेशन नंबर 1. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. आता हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन दोन्हीची सपोज आपण ॲडिशन केली तर दोन्ही इंटिग्रेशनची ॲडिशन आपल्याला आय प्लस आय काय भेटणार आहे 2i भेटणार आहे. आणि या दोन्हींची जर आपण ॲडिशन केली तर दोन्ही लिमिट कशा येतात सेम, म्हणून ते लिमिट आपण काय करू शकतो एकदाच घेऊ शकतो. हे साइन स्क्वेअर एक्स आणि हे कॉस स्क्वेअर एक्स हे सुद्धा प्लसमध्ये लिहू शकतो इंटू डी एक्स याच्यातून कॉमन काढू शकतो. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे 1 इंटू डी एक्स. आता 2i इक्वल्स टू ही व्हॅल्यू आली. तुम्ही जर परत डी एक्सचं इंटिग्रेशन काढलं तर ते काय येणार आहे एक्स येणार आहे. आणि लिमिट काय आहे लिमिट तीच ठेवायची पाय बाय 6 टू पाय बाय 3. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जर आपण लिमिट पुट केली तर 2i इक्वल्स टू पहिली लिमिट काय आहे वरची पाय बाय 3, मायनसमध्ये काय करायचं एक्सच्या प्लेसवर खालची लिमिट घ्यायची म्हणजे पाय बाय 6. परत यांचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे पाय बाय 6 भेटणार आहे. पण ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे 2iची. 2i इक्वल्स टू पाय बाय 6. देन i इक्वल्स टू पाय अपॉन हे 2 इंटू मध्ये इकडे येऊन काय होणार आहे डिवाइडमध्ये म्हणजे पाय बाय 12 होणार आहे. समजले प्रॉपर्टी. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर 3 बघा. ह्याच्यात जर क्लिअर दिसत नसेल तर बुक समोर ठेवा. प्रॉपर्टी नंबर 6 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x इंटू dx 0 to a आहे इथं. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a बघा. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x इंटू dx इक्वल्स टू काय शो करायचं आपल्याला इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of a मायनस एक्स इंटू dx ही व्हॅल्यू आपल्याला शो करायची, म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला प्रूफ करायची. आता पहिली स्टेप तीच इंटिग्रेशन फ्रॉम इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू काय येणार आहे जी ऑफ एक्स प्लस सी. आता सपोज इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स ही साईड आर एच एस आहे. इथं आपण काय करू शकतो ए मायनस एक्स इक्वल्स टू काय पुट करू शकतो टी पुट करू शकतो. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे ए हे प्लस टी इकडे येऊन काय होणार आहे मायनस टी इक्वल्स टू मायनस एक्स इकडे जाऊन काय होणार आहे प्लस एक्स. त्याच्यानंतर इथं बघा याच्यावरून परत आपण ह्याची व्हॅल्यू म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपण 0 काढू शकतो मायनस ॲज इट इज. टीचा डेरिव्हेटिव्ह आपण डी टी घेऊ शकतो आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेऊ शकतो डी एक्स घेऊ शकतो. म्हणजे डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं काय भेटलेली आहे मायनस डी टी भेटलेली आहे. या व्हॅल्यू काय करू शकतो आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू शकतो. म्हणजे बघा पहिले इक्वेशन आपण काय कन्सिडर केलं तर 0 to a. एक मिनिट. इक्वेशन आहे 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स इंटू डी एक्स हे आहे इक्वेशन. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण व्हॅल्यू पुट करतो ए मायनस एक्स इक्वल्स टू आपण काय पुट केलं तर टी म्हणजेच मायनस डी एक्स इक्वल्स टू आपल्याला काय भेटलेलं आहे डी टी. ह्याच्यावरून हे एक्स जर पलीकडे गेलं तर ए मायनस टी इक्वल्स टू काय भेटणार आहे आपल्याला एक्स. ज्यावेळेस आपण ह्या व्हॅल्यू आणतो त्यावेळेस लिमिट जर 0 to a असेल ती लिमिट आपल्याला काय करावं लागणार आहे चेंज करावं लागणार आहे. ती लिमिट आपल्याला काय घ्यावं लागणार आहे ए टू 0 घ्यावं लागणार आहे. म्हणजे पुढच्या इक्वेशनमध्ये बघा आता ज्यावेळेस आपण ह्या व्हॅल्यू ठेवणार आहे लिमिट 0 to a असेल तर ती लिमिट आपल्याला 0 to काय करावं लागणार आहे ए करावं लागणार आहे. डायरेक्ट जरी केलं किंवा अगोदर व्हॅल्यू ठेवून दिलं तरी चालते. अगोदर जरी तुम्ही ए टू 0 ठेवून दिलं ॲज इट इज किंवा नंतर ठेवलं तरी चालते. पहिली लिमिट होती 0 to a इथं होती 0 to a. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हे व्हॅल्यू पुट करणार त्यावेळेस आपल्याला लिमिट काय करावं लागणार आहे ए टू 0. आता एफ ऑफ ए मायनस एक्स एफ ॲज इट इज ए मायनस एक्सच्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं टी आणि डी एक्सच्या प्लेसवर आपल्याला काय पुट करायचं मायनस डी टी. त्याच्यानंतर सपोज आपण जर मायनस समोर आणलं तर ए टू 0 एफ ऑफ टी इंटू काय येणार आहे डी टी येणार आहे. त्याच्यानंतर परत जर मला ही व्हॅल्यू मायनसची पॉझिटिव्ह आणायची असेल तर मला परत ही लिमिट काय करावं लागणार आहे चेंज करावं लागणार आहे प्रॉपर्टीनुसार. मग मायनसचं मला पॉझिटिव्ह आणायचं तर ए टू 0चं मी काय घेणार 0 to a घेणार एफ ऑफ टी इंटू डी टी येणार ह्याच्यामध्ये.
आणि एफ ऑफ टी डी टीच्या प्लेसवर आपण काय घेऊ शकतो, एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, म्हणजे टी आणि हा डी टी ह्या फंक्शनवर आपण काय घेऊ शकतो, एक्स इंटू डी एक्स. ही झाली एल एच एस साईड. तशीच प्रॉपर्टी नंबर 7 बघा. ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ 2a मायनस एक्स इंटू डी एक्स. आता इथं बघा, आर एच एस साईड म्हणजेच ही साईड आहे. ही जे इक्वेशन आहे हे I1 आहे आणि हे जे इक्वेशन आहे सपोज I2 आहे, कारण दोन्ही फंक्शन आपण सोबत काढणार नाही. ह्याचं आपण शॉर्टमध्ये काढू शकतो, पण ह्याचं आपल्याला व्हॅल्यू पुट करूनच काढावं लागणार आहे. म्हणून I1 प्लस I2 कन्सिडर करा, पहिली स्टेप. त्याच्यानंतर सपोज आपण I2 कन्सिडर केलं, म्हणजे I2चंच जर आपण सेपरेट इंटिग्रेशन काढलं तर 0 to a एफ ऑफ काय येणार आहे, 2a मायनस एक्स येणार आहे. आता इथं 2a मायनस एक्स ह्याच्या प्लेसवर आपण काय पुट करू शकतो, टी पुट करू शकतो. 2aचा डेरिव्हेटिव्ह 0 काढला, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण डी एक्स काढला, इक्वल्स टू काय भेटणार आहे आपल्याला, डी टी. आणि एक्सची व्हॅल्यू काय भेटणार आहे, हे 2a, हे प्लस टी, इकडे येऊन काय होणार आहे मायनस टी, हे मायनस एक्स इकडे जाऊन काय होणार आहे प्लस एक्स. ह्या ज्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू भेटतात त्यावेळेस आपण लिमिट काय करतो, चेंज करतो. बघा इथं ह्या पूर्ण व्हॅल्यू आल्या. त्याच्यानंतर ॲज एक्स व्हॅरीज फ्रॉम 0 to 2a, आता एक्सची व्हॅल्यू काय होती 0 to 2a, व्हॅरीज फ्रॉम 2a to 0, 0 to 2a असेल तर त्याला आपण काय घेणार, 2a to 0 घेणार. म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 2a to a घेणार आहे. एफ ऑफ टी इंटू डी टी, एफ ऑफ टी इन ब्रॅकेट मायनस डी टी. त्याच्यानंतर याच्यामध्ये मायनस जर आपण बाहेर काढलं तर इंटिग्रेशन काय येणार आहे, 2a to a एफ ऑफ टी इंटू डी टी येणार आहे. परत ही लिमिट सपोज मला आता इथं जी लिमिट आहे ही लिमिट आपल्याला काय दिलेली आहे, ह्या इथं जी लिमिट आहे ती लिमिट आपल्याला 0 to 2a दिलेली आहे. माझ्या मते इथं प्रिंट मिस्टेक असेल, कारण आपल्याला 2a to 0 पाहिजे होतं. सपोज 0 to 2a जर असेल, ही लिमिट आपण व्हॅल्यू ठेवून चेंज केली तर ती लिमिट आपल्याला काय भेटणार आहे, 2a to 0 भेटणार आहे. मी चेक करून सांगेल नंतर. इथे एवढं लक्षात ठेवा, कारण हे बघा 0 to 2a नंतर शेवटी व्हॅल्यू तीच घेतलेली आहे. ज्यावेळेस आपल्याला मायनस कॅन्सल करायचं असेल परत आपण लिमिट काय केलेली आहे, चेंज केलेली आहे. मग इथं लिमिट a to 2a यायला पाहिजे होती, पण हे आय थिंक प्रिंट मिस्टेकनं आलेलं आहे, कारण इथं लिमिट काय घेतलेली आहे, 0 to 2a घेतलेली आहे. एफ ऑफ एक्स इंटू म्हणजे एफ ऑफ टी डी टीच्या प्लेसवर आपण काय घेऊ शकतो, एफ ऑफ एक्स डी एक्स. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. फ्रॉम इक्वेशन 1, म्हणजे इक्वेशन 1मध्ये काय केलं तर आपण I1 प्लस I2 केलं तर. आता I1 आणि I2ची दोन्हींची काय घ्यायची आपल्याला, ॲडिशन घ्यायची. दोन्हींची जर आपण सपोज ॲडिशन घेतली तर इथं काय येणार आहे, इंटिग्रेशन फ्रॉम एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, कारण ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. ॲज इट इज प्रॉपर्टी लक्षात ठेवा, कारण ह्या प्रॉपर्ट्या 4 मार्क्सला विचारू शकतात. प्रॉपर्टी नंबर 8 बघा. इंटिग्रेशन फ्रॉम मायनस a to a एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स डी एक्स इफ एफ ऑफ एक्स इज इवन. ही प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि इक्वल्स टू 0 इफ एफ ऑफ एक्स इज ऑड. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही इंटिग्रेशन फ्रॉम मायनस a to a एफ ऑफ एक्स डी एक्स ह्याचं आन्सर काय येणार आहे, 2 इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. कधी, जेव्हा एफ ऑफ एक्स हा इव्हन फंक्शन असेल तेव्हा. आणि याचं आन्सर 0 येणार आहे कधी, जेव्हा एफ ऑफ एक्स हा ऑड फंक्शन असेल तेव्हा. सपोज एफ ऑफ एक्स इज इव्हन फंक्शन. एफ ऑफ एक्स इव्हन फंक्शन कधी असेल, सपोज एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स. असं दोन व्हॅल्यू आपण कन्सिडर केल्या. तसं ऑड इव्हनमध्ये नंबर येणार आहेत, पण इथं आपण नंबर घेऊ शकत नाही. इव्हनला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केलेलं आहे, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स घेतलेला आहे. आणि ऑडला आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स घेतलेला आहे. सपोज इंटिग्रेशन फ्रॉम मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल्स टू, ह्याला आपण दोन टाईपमध्ये लिहू शकतो. मायनस ए टू ए जर लिमिट असेल तर आपण ह्याला काय करू शकतो,
मायनस ए, इथं मायनस ए आणि इकडं व ए आहे, म्हणजे आपण दुसऱ्या इंटिग्रेशनची वरची लिमिट, म्हणजे बघा पहिल्या इंटिग्रेशनची लोअर लिमिट ॲज इट इज ठेवली आपण, आणि ही जी अप्पर लिमिट आहे ती आपण दुसऱ्या इंटिग्रेशनची अप्पर लिमिट घेऊ शकतो, आणि इथं 0 आणि 0 असं आपण ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे हे दोन्ही सेमच राहणार आहे. हे 0 0 जरी आपण कॅन्सल केले, करू शकत नाही कॅन्सल, पण समजून घ्या, जसं आपण 2 आणि 2 कसं ॲडजस्ट करतो तसं. म्हणजे लक्षात ठेवायचं, मायनस आणि प्लस लिमिट जर आली तर इथं आपण -a to 0 आणि इकडं आपण 0 to +a असं घेऊ शकतो. म्हणजे बघा ही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो ह्याच्यामध्ये ही. आता इंटिग्रेशन कन्सिडर, इंटिग्रेशन फ्रॉम -a to 0, इंटिग्रेशन फ्रॉम -a to 0 आपण काय कन्सिडर करणार, f(x) = dx, म्हणजे आपण एवढीच व्हॅल्यू कन्सिडर केलेली आहे ह्याच्यामध्ये. पुट x = -t, x ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला -t, याचा अर्थ dx = काय आलेला आहे, -dt आलेला आहे. x व्हेरीज फ्रॉम -a to 0, बघा x ची व्हॅल्यू -a to 0 आहे, ती व्हॅल्यू काय होणार आहे, +a to 0 घेतलेली आहे आपण, कारण ह्याच्यामध्ये ऑड आणि इव्हन घ्यायचे, म्हणून -a to 0 आपण काय घेऊ शकतो, a to 0. इंटिग्रेशन फ्रॉम a to 0 f(-t × -dt), इथं काय घेऊ शकतो आपण, a to 0 f(-t), म्हणजे x ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली आहे, -t, dx ची व्हॅल्यू काय येणार आहे, -dt. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a to 0 f(-t × -dt), मायनस जर आपण बाहेर काढलं तर आपल्याला f(-t × dt) भेटणार आहे. आणि इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a, म्हणजे बघा इंटिग्रेशन फ्रॉम a to b f(x) dx असेल तर त्याला आपण काय करू शकतो, -इंटिग्रेशन b to a f(x) × dx, ती व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. म्हणजे इथं काय घेतलेलं आहे मी, 0 to a f(-t × dt), म्हणजे ही व्हॅल्यू मायनस आहे, ही बाहेरचं जे इंटिग्रेशनच्या बाहेर जी व्हॅल्यू मायनस आहे ही जर मला चेंज मधतली तर नाही चेंज करू शकत डायरेक्ट, अगोदर बाहेरची चेंज करा. म्हणजे मायनस जर मला कॅन्सल करायचं असेल तर a to 0 लिमिट मी काय करणार आहे, 0 to a घेणार आहे, f(t × dt). बघा इथं दिलेलं आहे की ते कशावरून घेतलेलं आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f(-t)च्या प्लेसवर मी -x घेऊ शकते, dt च्या प्लेसवर आपण dt घेऊ शकतो. इक्वेशन 1 बिकम, आता हे इक्वेशन 1 जर आपण सपोज पाहिलं तर इक्वेशन 1 ही साईड ॲज इट इज ठेवा. त्याच्यानंतर ही जी साईड आहे -a to a, त्याच्या प्लेसवर काय आलेलं आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f(x) × dx, म्हणजे ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे, प्लस ही ॲज इट इज 0 to a f(x) × dx. त्याच्यानंतर दोन्ही काय आहे इंटिग्रेशन, दोन्हीचं इंटिग्रेशन आणि लिमिट काय आहे, सेम आहे, म्हणजेच ते आपण एकदाच घेऊ शकतो आणि या दोन्हींची काय करू शकतो, ॲडिशन करून dx काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. इफ f(x) इज अ ऑड फंक्शन देन f(-x) = -f(x). समजा f(x) जर ऑड फंक्शन असेल, आता ही इव्हनची कंडिशन झाली, f(x) जर ऑड फंक्शन असेल तर f(-x) ची व्हॅल्यू काय येणार आहे, -f(x) येणार आहे. हेअर इंटिग्रेशन फ्रॉम -a to a, म्हणजे ही व्हॅल्यू f(x) × dx = आपण काय कन्सिडर करायचं, 0. इफ f(x) इज इव्हन देन f(-x) = f(x). समजा f(-x) असेल, म्हणजे ही जी व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे ती व्हॅल्यू आपली काय आलेली आहे आता, 0, कारण f(-x) मधून प्लस f(x) गेले तर आन्सर आपल्याला काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे, 0. कधी, जेव्हा फंक्शन काय असेल, ऑड असेल तेव्हा. आता फंक्शन सपोज इव्हन असेल तर f(-x) च्या प्लेसवर आपण काय पुट करणार, f(x). समजा हेच इक्वेशन कन्सिडर करायचं, पण f(-x) च्या प्लेसवर मी काय पुट करणार, f(x) पुट करणार, प्लस हे f(x) काय करायचं, ॲज इट इज घ्यायचं, आणि f(x) + f(x) जर असेल तर आन्सर काय येणार आहे याच्यामध्ये, 2f(x) येणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f(x) × dx, आणि शेवटी त्या दोन प्रॉपर्टी ॲज इट इज आपल्याला जशा दिलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये त्या लिहून टाकायच्या. ओके, एवढ्या प्रॉपर्टी होत्या, पूर्ण प्रॉपर्टी व्यवस्थित करा. आणि ही इव्हन ऑडची प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बाकीच्या पण आहेत पण ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या पण याच्यातल्या 2-3 प्रॉपर्ट्या खूप इम्पॉर्टंट आहेत. व्यवस्थित पूर्ण 8 प्रॉपर्ट्या चांगल्या प्रिपेअर करा. कोणती तरी एक प्रॉपर्टी तुम्हाला 4 मार्काला येऊ शकते. ओके.